बनावट दस्तऐवज महाराष्ट्र कल्याण मंडळात सेवेत, शासनाची फसवणूक। नागपूर हायकोर्ट येथे 156(3) याचिका दाखल। स्थानिक बोरगाव मंजू येथील एका तरुणांनी बनावट खोटे दस्तऐवज, जात, वैधता प्रमाणपत्र सह तयार करून महाराष्ट्र कल्याण मंडळात अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू होऊन फसवणूक केल्याप्रकरणी उघड सामाजिक कार्यकर्ते संतोष गवई यांनी संबंधित विभागाच्या निर्देशनास लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती। त्या संबंधित अधिक चौकशी अहवालवरून असे निदर्शनास येते की संबंधित महाराष्ट्र कल्याण मंडळात अनुकंपाद्वारे महाराष्ट्र कल्याण मंडळमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सादर केलेले कागदपत्रे, टीसी, आधार कार्ड, जन्मतारीख, दाखला, जात प्रमाणपत्र बनावट असून अधिकृत नोंदणीशी सुसंगत नाही। तसेच प्रवीण प्रल्हाद वानखडे हा बोरगाव मंजू येथील रहिवासी असून यांनी संत नामदेव महाराज विद्यालय, जांभा बुद्रुक, तालुका मूर्तिजापूर येथे 10वा वर्गाचे ऍडमिशन घेण्याकरिता बनावट टीसी, प्रवीण सुखलाल श्रीवास या नावाने बनावट करून संत नामदेव महाराज विद्यालय येथे 10व्या वर्गासाठी ऍडमिशन घेतली व तेथे तो पास झाला। पास होऊन टीसीच्या आधारावर कामगार कल्याण मंडळमध्ये नोकरीवर रुजू झाला। प्रवीण प्रल्हाद वानखडे हा फक्त बोरगाव मंजू येथे परशुराम नाईक विद्यालयात फक्त 9वा वर्ग 12 वर्षे अगोदर फेल झालेला आहे। त्याच्या बोरगाव मंजू परशुराम नाईक विद्यालयाला टीसीवर त्याची जात हिंदू माळी दर्शवली आहे। त्याचा जन्म 19/10/1987 आहे। संत नामदेव महाराज विद्यालयाच्या टीसीवर त्याची जात धोबा आहे व जन्मतारीख 19/10/1989। एक व्यक्ती, 2 जाता, 2 जन्मतारखा, 2 आधार कार्ड, 2 नाव। दरम्यान जात प्रमाणपत्र बनावट व खोटे आहे याला सहकार्य करणारे संत नामदेव महाराज विद्यालयाचे प्राध्यापक छत्रपती वाकोडे, कामगार कल्याण मंडळ आयुक्त शिक्षणाधिकारी अकोला, डॉक्टर शाळा संचालक मोरगाव मंजू येथील काही दोस्त मित्र यांच्या सहकार्याने बनावट दस्तऐवज तयार करून कामगार कल्याण मंडळमध्ये नोकरी करीत आहे। या सर्व बनावट दस्तऐवजांचा सर्व पुरावा नागपूर हायकोर्टमध्ये 156(3) याचिका दाखल केली। गोळा करून सर्व सहकार्य करणाऱ्या नागपूर हायकोर्टाची नोटीस जाहीर केली। सर्व सहकार्य करणाऱ्यांना नागपूर हायकोर्टाची नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। 15 दिवसांच्या आत निर्धारित कालावधीत नोटीसचे उत्तर देण्यास असमर्थता ठरली तर अर्जदार सामाजिक कार्यकर्ते संतोष गवई हे प्रवीण वानखडे व प्रवीण सुखलाल श्रीवास बोरगाव मंजू यांच्या विरुद्ध विश्वासाचा भंग, शासनाची फसवणूक केली म्हणून देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात येणार। हे सर्व प्रकरण हायकोर्ट नागपूर ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे हे पाहत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.